मित्रांनो, जय भीम, नमो बुद्धाय. भंते ज्ञानज्योती महातेरो यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी ते चैत्यभूमीपर्यंत धम्मध्वज रॅलीला सुरुवात केलेली आहे. येत्या 17 ऑगस्ट पासून त्या रॅलीला सुरुवात होणार आहे. बघूया की भंते ज्ञानज्योती महातेरो यांनी काय म्हटलं आहे. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी दीक्षाभूमी नागपूर ते चैत्यभूमी मुंबई येत्या 17 ऑगस्ट पासून तर ते 23 सप्टेंबर 2025 पर्यंत दीक्षाभूमी नागपूर ते मुंबई चैत्यभूमी ही धम्मध्वज यात्रा निघणार आहे. भिक्खू भिक्खुणी उपासक आणि उपासिका चारही परिषदा त्या यात्रेमध्ये असणार आहेत. ही यात्रा प्रामुख्यानं हे जगातल्या सगळ्याच बुद्धिस्ट लोकांचं जे बोधगया मूळ स्थान, जे सम्राट अशोकांनी बांधलेलं महाविहार, युनेस्कोमध्ये त्याला मान्यता आहे व ज्या वर्ल्ड हेरिटेज सेंटर सरकारने स्वतः केलेलं, तरी सरकार आंधळं बहिरं लंगडं 13 खासदारांनी लोकसभेत बोलले. राज्याच्या विधानसभेत राज्याच्या 12 बिहारच्या 12 सदस्य बोलले, तरी अजून चर्चेचा पटलावर विषय आला नाही. त्यांच्या मनात नाही आहे. उलट केंद्र सरकार राज्य सरकार मिळून राज्यपालांना तिथे उपस्थित करून त्यांना त्या स्तूपाला, बुद्धविहारातल्या भगवान बुद्धांच्या मूर्तीवर, महाबोधी विहारातल्या पडदा झाकून या लिंडपिंड समजून तिची ब्राह्मणांना आणून पूजा केली गेली संस्कृत भाषेमध्ये. हे षडयंत्र आहे, षडयंत्र आहे. तिथे हनुमानाची मूर्ती, त्या रामाची मूर्ती काय, तिथे त्या गणपतीची मूर्ती बसवली. हे सगळं प्रतिक्रांतीचं द्योतक आहे. त्यांच्या मनात नाही देणं. सुलेखाबाई तिने केस टाकली होती सुप्रीम कोर्टात, ती विचारातच घेतली नाही. अशा रीतीनं भूषण गवईंच्या टेबलावर जरी आली ना तरी सरकून जाईल असं चित्र दिसतं आहे. म्हणून सगळ्या लोकांचा जागृतीचा विस्तव कधी विझू देता कामा नये. म्हणून महाबोधी महाविहार बुद्धिस्ट लोकांच्या हातात यायला हवं. यासाठी धम्मध्वज यात्रा नागपूर दीक्षाभूमी ते चैत्यभूमी मुंबईपर्यंत पोहोचणार आहे. तेव्हा या धम्मयात्रेमध्ये, या धम्मध्वज यात्रेमध्ये सर्वांनी समाविष्ट होऊन जिथे मूलभूत अधिकारांचं हनन केलं जातं आहे, मूलभूत लोकशाहीचा मतदानाचा अधिकार घटनेच्या 61 ये या कलमाप्रमाणे अजूनही मतदान हे बॅलेट पेपरवरच करावं, तरी EVM लादून हे हॅक करून ते ब्राह्मणवादी शेंडीवाले जानववाले सरकार सत्तेवर आलेलं आहे. त्यांना हलवण्यासाठी, हादरवण्यासाठी, इल्लिगल सरकार आहे सांगण्यासाठी एवढंच घटना लोकशाही मोठ्या परिश्रमाने बाबासाहेबांनी उत्पन्न केली, तिला नष्ट करण्यासाठीचे काळे काळे विधेयक पारित करीत आहेत. नवे जनसुरक्षा कायदा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस या आमच्या साळ्याने आमची पदयात्रा पंढरपूरची संपली ना आमच्यावर डोळा ठेवून बरोबर एक अर्बन नक्सलाईट आहे तर सिद्ध करण्यासाठी जनता सुरक्षा विधेयक नावाचं बिल पारित केलं आहे. हे काळं बिल आहे. लोकांच्या मूलभूत अधिकारांचं हनन होईल. या कायद्यात जो पकडला जाईल ना त्याची जमानत होणार नाही. अशा रीतीने मुस्कटदाबी, लोकशाहीची मुस्कटदाबी करण्यासाठीचं बिल आणलेलं आहे. याची जनजागरण करण्यासाठी EVM हटाव, जनतंत्र बचाव, लोकशाही बचाव आणि हे काळं बिल नष्ट करा, महाबोधी महाविहार मुक्त करा, ते बुद्धिस्ट हातात द्या, बुद्धिस्ट लोकांच्या हातात द्या. 26 जानेवारी 1960 साली जो या देशातलं हे संविधान अंमल सुरू झाला, राजकीय लोकशाहीचा अंमल सुरू झाला, तेव्हापासून जुने जेवढे कायदे आहेत ते निरस्त होत असतात. हे आर्ग्युमेंट सुप्रीम कोर्टात केल्यानंतर देखील अजून ऐकल्याचं न ऐकलं केलं आणि रिजेक्ट केली केस. 29 जुलैला तसंच होणार आहे आणि आम्ही फक्त तोंड फाडून आहोत. त्यामुळं काही आपल्याला मिळणार नाही. म्हणून हे संपूर्ण आंदोलन तीव्र करण्यासाठी या धम्मध्वज यात्रेचं आयोजन केलेलं आहे. आपण सगळ्यांनी या धम्मध्वज यात्रेमध्ये आपण सहभागी व्हावं असं आवाहन करतो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपल्या सर्वांचं मंगलो भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. मित्रांनो, अशा नवीनतम अपडेट्स बघण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला आमच्या चॅनलवर आलेले नवीन व्हिडिओजचे अपडेट्स लवकर मिळतील. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.